नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शनिदेवाच्या साडेवसातीच्या कालावधीमध्ये कोणते उपाय करावे किंवा शनीचा कोणताही दोष असेल तर तो दोष निवारण करण्यासाठी कोणते उपाय करावेत। तर आज आपण या शनिदेवाच्या साडेसातीच्या कालावधीमध्ये असणारे काही प्रभावी उपाय पाहणार आहोत। शनिग्रहाच्या दोषामुळे अनेकांना विविध अडचणी येत असतात। शनीच्या साडेसाती, ढय्या किंवा दुसऱ्या कोणत्याही दोषामुळे व्यक्तीला जीवनामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते। चला तर मग शनिग्रहाचे दोष निवारण कसे करायचे ते पाहूया। शनिग्रहाचे महत्त्व। शनिग्रहाला न्यायदेवता मानले जाते आणि त्यांचे प्रभाव जीवनावर मोठ्या प्रमाणात पडत असतात। साडेसाती किंवा ढय्या या काळात शनीचा प्रभाव अत्यंत अधिक व तीव्र असतो। मुख्यत्वे या शनिग्रहाचे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शनी मंदिरात दर्शन घेणे। शनीच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा आणि दर्शन घेणे एक महत्त्वाचा उपाय आहे। शनिदेवाची पूजा केल्यामुळे शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होते। शनी मंदिरात दर्शन घ्या। ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा। शनी ग्रहाचा आणखीन एक मंत्र आहे, तो ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनैश्चराय नमः या मंत्राचा सुद्धा नियमितपणे जप केल्यास लाभदायक ठरतो। हा मंत्र शनी देवाच्या प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। काळे तीळ वापरावे एक प्रभावी उपाय आहे। त्याचा वापर पूजा किंवा दान करण्यासाठी करतात। काळे तीळ घ्या व त्याचे दान करा किंवा शनिदेवाला अर्पण करा। यामुळे अत्यंत शुभकारी फळ जे आहे तुम्हाला प्राप्त होईल। म्हणजे शनीची साडेसातीच्या जे कालावधीमध्ये अशुभ फळ मिळणार आहे ते कमी होतील। शनिदेवाची पूजा करणे। शनिदेवाची विशेषतः पूजा केली तर शनिदेवाच्या दोषातून निवारण होते। शनिदेवाची अवकृपा कमी होते। शनीच्या पूजेची विधी आणि त्यांचा मंत्र तंत्र वाचन करून पूजा व्यवस्थित करावी। शनिदेवाच्या व्रताचे पालन करा। त्यांना तेल अर्पण करा। शनिदेवाची पूजा करा व त्यासोबतच वृक्षारोपण हाही एक अत्यंत शुभकारी फल उपाय आहे। शनिग्रहाचे दोष निवारण करण्यासाठी वृक्षारोपण करावे। तुळस, आवळा किंवा पिंपळ या वृक्षाचे वृक्षारोपण केल्यामुळे अत्यंत शुभकारी फळ मिळते। त्यासोबतच ध्यान आणि साधना हेही एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। या प्रभावामुळे अत्यंत जे अशुभ प्रभाव आहेत ते कमी होतील। नियमित ध्यान व धारणा नियमित करावे। यामुळे अत्यंत शनीचे अशुभ प्रभाव आहेत ते कमी होतील आणि अत्यंत शुभकारी फळ आपल्याला प्राप्त होतील। शनिग्रहाच्या दोषाचा निवारण करण्यासाठी तुम्ही या उपायाला नियमितपणे वापर करावा आणि त्यांचे नियमितपणे कृपा प्राप्त करावी व शनीच्या कृपेची प्रार्थना आपण नियमितपणे शनीची प्रार्थना करावी। त्यामुळे आपल्याला नियमितपणे शनिदेवाची कृपा प्राप्त होईल आणि शुभफळ प्राप्त होईल। हे सर्व उपाय तुम्ही नियमितपणे अनुसरून केले असता तुम्ही शनिग्रहाच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदलाव घडून येतील व ते अत्यंत शुभकारी फळ प्राप्त करून देतील। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।